नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आपण आता 5 ज्योतिर्लिंग पायी दिंडी सोहळ्यामध्ये सामील आहोत. आणि आताच भीमाशंकरचं दर्शन करून आम्ही मधातच स्वामी समर्थांचा आश्रम लागला होता. स्वामी समर्थाच्या आश्रममध्ये मुक्काम करून मुक्काम झाल्याच्या नंतर आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो. आणि दिशेने निघत असताना आम्हाला मधामध्येच हा गोरक्षनाथ गड आणि या ठिकाणी जे वरती गेल्याच्या नंतर जर बघितलं, निश्चित मन मोहित करण्यासारखं असं दृश्य म्हणजे आपले विठू माऊली पंढरीचं दर्शन आज आम्हाला या गोरक्षगडावर झालं. निश्चितच कुठंतरी देव जाता जाता कुठं दर्शन देईन, कुठल्या रूपात देईन ते काही सांगितलं नाही देव. परंतु या ठिकाणी आम्ही त्र्यंबकेश्वरला जात असताना या ठिकाणी गोरक्षगडावर अतिसुंदर असं पायऱ्या आणि अतिसुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे थोडंसं गोरक्षगड खूप मनमोहित करण्यासारखं आहे. आणि मागचा जर विचार केला तर हे बघा, मागच्या साईडला खूप असं छान मस्त डोंगर आहे. वरती जे आपण गावाकडे गेलं तर हजारो कोस काही कोसात उपर असलेलं ढगाळ वातावरण ते आपल्याला खाली आजमावलं मिळतंय. जवळच हे जे भुरकं दिसतंय, आपल्याला वरती आभाळ बघायचं म्हटलं तर वर बघावं लागतंय. आणि ह्या ठिकाणी अक्षरशः खाली वातावरण खाली आणि पाणी केव्हाही पडतो. या ठिकाणी 2 मिनिटात पाणी पडतं, 2 मिनिटात ऊनही पडतंय. आणि येणाऱ्या भाविकांसाठी खूप असं प्रेरणादायी मंदिर आहे. या ठिकाणी आपण त्र्यंबकेश्वरला जात असताना मधामध्येच हे आपल्याला गोरक्षगड पाहायला मिळतो. आणि हे जे गोरक्षगड असे काही देवस्थान आहे, हे आपल्याला पाहण्यासाठी फक्त काय करावं लागतं, पायी दिंडीतच जावं लागतं. पायी दिंडी गेलं म्हणजे तुम्हाला प्रत्येक देवस्थान कोण्या ठिकाणी कोण्या रूपात कुठल्या ठिकाणी कसं भेटेल हे विचार करणं योग्य नाही, कारण की हे देवाच्याच हातात आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्या पाठीशी असल्यामुळे आम्ही 5 ज्योतिर्लिंग पायी करतो. म्हणजे आतापर्यंत 950 किलोमीटर पायी चालत आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं येत असताना आम्हाला जो गड लागला. आणि गडाचे थोडक्यात आम्ही दर्शनही घेतलंय वर जाऊन. आणि दर्शन घेत असताना खूप असं गोरक्षनाथाचं मंदिर आहे, विठू रुक्माईचं मंदिर आहे, त्यामध्ये सर्व स्थान थोडं थोडक्यात सगळे देवस्थान असल्याचं दिसलं आम्हाला. परंतु आता रस्त्यानं चालत असताना खूप असं वातावरण आणि खूप या ठिकाणी मनमोहित करण्यासारखं वातावरण आहे. या ठिकाणी थोडंसं आम्ही विसावा घेणार आहे, नंतर आम्ही पुन्हा त्र्यंबकेश्वर या दिशेने प्रस्थान करणार आहे. पुढं पिंपळघर गाव म्हणून आहे, त्या ठिकाणी आमचा मुक्काम राहणार आहे. रात्रीची जेवणाची सोयीसुद्धा त्या ठिकाणी राहणार आहे. परंतु त्या ठिकाणी जात असताना या ठिकाणी आपल्याला हे रोहिदास गड लागल्यामुळे या ठिकाणी आपण थोडंसं विश्रांती करतोय. नंतर या ठिकाणून आपण प्रस्थान त्र्यंबकेश्वरला करणार आहोत. नमस्कार, धन्यवाद, जय जनार्दन.